नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण छान छान मुखवटे बघणार आहोत। नारळातून साकारण्यात आले दत्तात्रय खराटकर असे दादांचं नाव आहे आणि त्यांची कला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सोबत आहेत दत्तात्रय दादा। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं हे काम किती वर्षापासून करतात? जवळजवळ 25 वर्षापासून झाले। 25 वर्षापासून कसं सुचलं? पहिले मी नारळावरच बनवायचो। माझा मोठा भाऊ आणि बहीण वगैरे पहिले करायचो। त्याच्यानंतर पहिले एकाच घरी पूजा व्हायची। त्याच्यानंतर मग माझी ड्रॉइंग असल्यामुळे ते डोळे वगैरे करून मी तो ओरिजिनल नारळावरती पहिले केलेले आहे। ते जवळजवळ मी 10-15 वर्ष केले ना। आता मग पीओपीतनं मी ज्यांना डाय करून साचे करून सर्वांना एकसारखे चेहरे भेटले असे जवळजवळ 25 वर्ष झाले माझा हा व्यवसाय। असे मी पहिले नारळावर कोरून वगैरे नारळ बनवत होतो। किती सुंदर असं आहे। प्रचंड प्रमाणात त्याची विक्री व्हायची। जवळ 4 ते 5 हजार नारळ जायचे कमीत कमी। बरोबर। आणि पूर्वी आम्ही पण नारळालाच असं लावायचं। सुरुवातीला 30 रुपयांनी हा नारळ विकला। 30 आता नारळ पण मिळत नाही। 30 नारळ पण 30 रुपयाचा भेटत नाही। किती सुरेख असं आहे। मग त्याला फिनिशिंग कसं केले दादा? हे सुरुवातीला मी पहिले वॉटर कलर युज केलेला, त्याच्यानंतर मग मी अॅक्रेलिक कलर युज करायला लागलो, मग ऑइल पेंट कलर अशा ह्याच्यात प्रकार मध्ये बदल सुचत गेला तुम्हाला। जसं प्रकारे मी हे प्रकार केला, पहिला पोस्टर कलर, मग अॅक्रेलिक कलर आणि त्यानंतर मग आपला ऑइल पेंट कलर। त्याच्यानंतर मग मी डाय बनवली। याच्यात चेहरे वाकडे तिकडे यायचे, नारळ काय सेम नसायचे, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो। मग नंतर मग मी डाय बनवली। डाय मध्ये पण भरपूर चेंजेस केले मी अलग अलग प्रकारे। बघा 30 वर्षांपूर्वीचा नारळ दादाने अजून ठेवलेला आहे आणि तो राहिला पण आहे। म्हणजे काय काय त्याला केलेलं असेल तुम्ही फिनिशिंग वगैरे। हो ना, देवघरामध्ये सुंदर असं रूप आहे देवीचं, डोळे वगैरे आहेत आठवण म्हणून। हो छान छान, म्हणजे इथून सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला याच्यामध्ये दादा मग हे सगळे एकसारखेच मुखवटे करता तुम्ही? हो, आता याच्यामध्ये डाय केले, डाय मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यात चेंजेस वगैरे करत आलो। अच्छा अच्छा। आणि नंतर मग हे प्रकारे अशा प्रकारे बघा। बरं, हे सगळं शेवटचं शेवटचं लुक। आता फक्त अजून डोळे राहिले, आयब्रो आणि डोळे हे केले ना। अच्छा, हा तयार झाला संपूर्ण दागिने वगैरे सर्व आहेत ना त्यामध्ये। नथ देतो आपण काना प्रकारे, हा पूर्णपणे तयार होतो नारळ, आणि त्यामध्ये आपण नथ कानातले वगैरे देतो। आणि याच्या पाठीमागे बघा अशा प्रकारे नारळ बसवलेला फिट आहे। म्हणजे पूजा करताना गृहिणीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये। सरळ मुकुटा घेतला त्यांनी, तांब्यावर ठेवलं ना, अशा प्रकारे फायबरचे मुकुटे भेटतात। ते नारळाला लावलं का ते कसा बॅलन्स राहत नाही, त्याचा मागे पुढे होण्याचे चान्सेस असतात, बरोबर समतोल नाही राहत। आता नारळ एक रूप असल्यामुळे हे बघा तांब्यामध्ये नारळ एक प्रकारे राहतो, आणि कशाही प्रकारचा त्याच नारळाची पूजा तुमची होते, आणि गृहिणीला कशाही प्रकारचा काय त्रास होत नाही। पूर्णपणे शृंगार आपण काना नाकातले पूर्णपणे सजून देतो, जेणेकरून तांब्यावर ठेवलं का त्यांना कशाही प्रकारचा त्रास होत नाही। पूजा करायला पण, आणि त्यांचा देवीचा चेहरा प्रसन्न असल्यामुळे मन पण प्रसन्न होतं पूजा करताना, त्यांना कुठल्याही प्रकारचा गृहिणीला त्रास होता का दादा? हे कुठल्याही कल्चरवर राहील ना, मोठ्या साईजच्या पण याच्यामध्ये आपण ही साईज अशी बनवलेली आहे याच्यामध्ये। तर हे तिन्ही प्रकारचे जे आहेत ना, तिन्ही प्रकारचे याच्यामध्ये म्हणजे मीडियम साईज, लहान साईज आणि मोठा साईजचा तांब्या, तिन्ही साईज मध्ये हा राहणार आहे। आणि विसर्जन पण करू शकतो, आणि नंतर आपण पूजा झाल्यानंतर विसर्जन करत असतो। हो ना, आपण जसे गणपती आणतो, जसे देवी आणतो नवरात्रीला, त्याप्रमाणे आपण देवीची पूजा, मार्गशीरची देवीची पूजा करायची आणि विसर्जन करायचं। छान सुंदर असं रूप आहे। आणि दादा हे सगळे दागिने सकट तुमचा बॉक्स, नथ वगैरे बॉक्स मध्ये, नथ कानातले आणि एक पुस्तक मोफत आपण त्यामध्ये फुकट देतो। म्हणजे गृहिणीला पुस्तक सुद्धा आणायला नको, जेणेकरून त्यांना कशा म्हणजे सर्व तयारी करून देता, पूर्णपणे आपण तयार करू। छान ठुशी सारखं दिलंय तुम्ही, कारण कसं तांब्याचा घेरला कसा ते दिसतो ना, बरोबर। खाली दागिने लावले ना, हा मधला जो पोर्शन आहे ना, गॅप राहते, ती गॅप पण त्यांना दिसता कामा नये। त्याच्यामुळे आपण ते कपडा लावतात, पण त्यामध्ये पण थोडीशी गॅप राहते, रेडीमेड कपडा येतो, त्या कपड्यामध्ये आणि याच्यामध्ये गॅप असते, त्यामुळे हे दिसतो तांब्याचे कडा असते ना, ती दिसू नये म्हणून त्यासाठी सुंदर लेस अशी आपली साडी वगैरे लावतात, त्यामुळे गॅप दिसते, ते दिसू नये म्हणून सुंदर प्रकारची लेस लावलेली आहे, जेणेकरून त्या देवीच्या मुकुटाला प्रकारचे गेटअप आहे दागिने वगैरे लावल्यानंतर। दादा मग आता हे तुमचं कुठलं काम चालू आहे? डोळ्यांचं? हे आखणी चालू आहे, डोळ्यांची आखणी, जी शेवटचं आहे ना हात आहे ना आखणीचा, तो चालू आहे। बरं, डोळे वगैरे लिप झाले ना, त्याच्यानंतर मग डायरेक्ट तिला नथ वगैरे टाकून
बॉक्स मध्ये अच्छा. पॅक केलेले आहे. बरं, याला नथ वगैरे येणार दात आहे. वगैरे स्वतः आम्ही टाकून देतो, पण बरं. त्रास होता कामा नये वगैरे. हम्म. टाकायला जमल नाही जमल, बरोबर. पण सुरुवातीला आम्ही तो टाकून सर्व करून म्हणजे ते घालताना जरा काय काय खर्चट. हा. बरोबर. काय काय जमत नाही, काय बरोबर. काय, त्यामुळे आम्ही सगळं रेडी करून छान आहे बघा. आजची शेवटची आखणी बघा शेवटचा मस्त. हात चालू. म्हणजे शेवटचा हात चालू आहे आणि डोळ्यांचं काम म्हणजे डोळ्यांची आखणी चालू आहे. छान टिकली आहे घसघशीत अशी. आणि सर्व सारख्याच आहे ना प्रतिमा या? हा, सगळ्या प्रतिमा चालते. हा. दादा ही संपूर्ण दाखवा जरा, किती छान डोळे रेखीव असं बघा. डोळ्यांचं सगळ्यात नाजूक काम आहे ते आता चालू आहे. बाजूला असं गुलाबी सर आहे, किती सुरेख आहेत डोळ्यांची बघा आखणी, किती सुंदर अशी आहे. मस्त सर्व सजवलेली ही तुम्हाला महालक्ष्मी मिळते. तुम्ही हे मुकुटाचं काम चालू आहे ना? हो, मुकुट शाई लावतो आम्ही. बरं. तेल लावल्यानंतर शाई लावतो. बरं. हे बघा मुकुटाचं काम चालू आहे इथे. आणि अशा प्रकारे यांचा हा कारखानाच म्हणायचा ना. तर ह्या कारखान्यामध्ये बरंचसं काम चालू आहे. इथे पण एक दादा आहेत, ते पण गोल्डन कलरचे मुखवट्याचं काम करतायत. इथे वाळण्यासाठी ठेवलेले ते मुखवटे आणि सगळी प्रोसेस आता ही त्यांची चालू आहे. इथे डोळ्यांची आखणी, ओठांचं सर्व रंगकाम हे सगळं चालू आहे. तुम्ही या इकडे ना, तुम्ही या बाजूला. डायमंड सजवण्याचं काम चालू आहे मुकुटाचं. डायमंडचं काम चालू आहे याच्यावरती. डायमंड झालं का आखणी जाऊन एक प्रकारे पूर्णपणे मुकुटा तयार होईल वगैरे. शेवटचा एकदम हात चालू आहे डायमंडचं. अशा नाजूक प्रमाणे त्यांना ते करायला लागतं. हा, हा. बारीक काम असल्यामुळे एकदम ना ते नाजूक प्रमाणे करायला लागतं. ते डायमंडामुळे ते देवीला आणि मुकुटाला गेटअप येतो, शो येतो. बघा ना, बारीक कलाकुसर आहे. आणि बारीक ताई नाजूक बनवते बघा कसं, अगदी नाजूक काम आहे. आणि या बाजूला पण सगळे डायमंड स्टोन्स आहेत हे सर्व सजवण्यासाठी. हे दादा मग आता ठाण्यामध्ये कोणाला हवं असेल शॉप मध्ये तर कुठे अवेलेबल आहे? आता ठाण्यामध्ये टाणा मार्केटमध्ये गेलं तर गुडलक स्टोअर आहे वगैरे. ते पूजेचं सामान आहे त्याच्यामध्ये. पूजा गल्लीमध्ये गेलं तर तुम्हाला गुडलक स्टोअर मध्ये भेटेल. पुढे लेफ्ट साईडला गेलं का तिथं महाकाली एम्ब्रॉयडरी, महाकाली सुद्धा हे अवेलेबल भेटेल. विकास म्हणून शिंदे त्याच्याकडे अवेलेबल आहे. विटावाला गेलं तर सुरेखा कोळी, 450 रुपये किंमत ते विकणार. हा, तुम्हाला इथं घरपोच झाले तर तुम्हाला 400 रुपये आहे आणि तिकडे गेलं तुम्हाला 450. विटावाला गेलं तर सुरेखा कोले, खारेगाव, लारी बहादूर मास्के, विटावा, खारेगाव, कळवा वगैरे, किसन नगरला, कोपरीला वगैरे. काही जणी गृहिणी घरगुती पण विकतात वगैरे. म्हणजे ज्यांना जिथं हा रिसेल साठी ज्यांना आता कोपरीवाले ज्यांना इथं येत नाही तर मुकुंद बोरसे म्हणून कोपरीला आहे, गावदी मंदिराच्या बाजूला त्यांचं हाराचं दुकान आहे, तिथं त्या साईडला तुम्हाला भेटून जाईल. किसन नगरला आहे, संजय म्हणून आहे. म्हणजे ज्यांना इथून लांब येत आहे, त्रास होतात, त्यांनी तिथं जवळच्या जवळ आपला कशेलीला आशा पाटील म्हणून आहे, कशेलीला गावात आत शिरल्यानं त्यांचं तिथं हे दुकान आहे वगैरे. तेही त्यांचे तिथं विक्रेता ते करतात. सुरुवात केली शून्यापासून आणि ते नारळावरच करता करता त्याचा एक रूप, एक मुखवटा, सर्वांना एक प्रकारचा चेहरा सर्व गृहिणींना मिळतात. संपूर्ण पीस तयार झाला. अशा प्रकारे बॉक्स मध्ये पीस येतो. अच्छा. बॉक्स मध्ये आपण एक देवीचं एक पुस्तक देतो मोफत आहे आणि कानातले आणि नथ वगैरे. म्हणजे जेणेकरून गृहिणीला कुठेही जायची गरज नाही लागणार. काही गडबड असते, एखादं पुस्तक राहिला पूजेचा तर पूजेचं पुस्तक सहित आपण त्यात मोफत देतोय बॉक्स मध्ये. बघा अशा प्रकारे देवीचं हे रूप तयार झालेलं आहे आणि तुमच्याकडे असं बॉक्स मध्ये येणार आहे. बॉक्स मध्ये दादा आणि याची किंमत आहे, आपण याची पूर्ण माहिती दिलेली आहे सर्व. कशा प्रकारे पूजा सजावट आहे, काय विसर्जन करायचं, त्याच्यानं पुढे प्रकारे अडचण किंवा त्रास होता कामाने, पुढे काय नारळाचा काय करायचं. आणि याची किंमत आहे आपल्याकडे 450 रुपये यावर्षी. तर आपण 400 ला देतो. म्हणजे त्यांनाही त्याच्यामध्ये नारळ महाग असल्यामुळे ते आपल्याला थोडी किंमत वाढवायला लागेल आणि त्याच्यामध्ये पण त्यांना कन्सेशन हा 400 रुपयाला मिळणार. अरे वा, 450चा तुम्हाला 400 रुपयामध्ये. आणि घरपोच सेवा आहे. घरपोच म्हणजे कोणाचा कुरिअर असेल ना, आता मागच्या वर्षी मी आता नागपूरला डिलिव्हरी दिली, त्यानंतर मग गुजरातला दिली, बीडला दिली, सोलापूर, सातारा वगैरे, कोल्हापूर, काही ऑनलाईन वगैरे काही लोकांनी मागून घेतला. मग ते बॉक्स पॅकिंग वगैरे करून कुरिअरने आम्ही करतो. त्याच्यावरती त्याचे चार्ज वगैरे वेगळे, कुरिअरचे काय चार्जेस, पॅकिंगचे चार्ज करून त्यांना घरपोच ऑनलाईन आम्ही पेमेंट घेऊन त्यांना पाठवून देतो घरपोच वगैरे.
तरी 2-3 दिवसात त्यांना पोहोचून जातो. तर आताच मला माहिती मिळाली म्हणून आता उद्या आता गुरुवारचा चालू होतोय, पण तरी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दादांकडे इथे संपर्क करू शकता. स्क्रीनवरती दादांचा नंबर दिलेला आहे, दत्तात्रय खराटकर म्हणून, किंवा तुम्ही ठाण्यात असाल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता. तर संपूर्ण पत्ता दिलेला आहे, नंबर आहे. ऑनलाईन साठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी विचारणा करून घरपोच मागू शकता. तर छान असं पार्सल मध्ये तुम्हाला 400 मध्ये हा संपूर्ण सेट येणार आहे. खूप सुंदर असं मुखवटे आणि किती मेहनत आहे बघते मी, अगदी तल्लीनतेने आणि इतके वर्षांचं तुमचं काम नाविन्याने आणलंय तुम्ही. म्हणजे त्याने अगदी साधा नारळातून ही रेखाटलेलं हे नव्याने तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. इतकं सुबक आहे, सुंदर आहे आणि एकसारखं सर्व आहे, पण बारीक ही कलाकुसर आहे. तर खूप छान माहिती सांगितली, वेळात वेळ काढून त्यांना वेळ मागितला मी. तर दादांनी सांगितलं की 1 वाजता आहे. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुम्हाला जर हवं असल्या तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि दादा खूप धन्यवाद तुमचे. आणि खरंच आई तुम्हाला अजून पुढे काय सुचवू देत आणि अजून तुम्ही याच्यामध्ये काय आणाल पुढच्या वर्षी, कारण बघा ना त्यांनी ती देवीने सुचवलं आणि एक वेगळं आणखी त्यांनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे. तर अजून काहीतरी ते क्रिएटिव्हिटी करणार, कारण एक कलाकार असतो त्याला सुचतच असतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडलास लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.